मी व माझ्याबरोबर काही आमदार, सर्व पक्षीय आमदार, त्याच्याबरोबर काही पदाधिकारी आणि काही सामान्य लोक मिळून मुंबईमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या जवळ जे तिथं पोलीस स्टेशन आहे, त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन म्हणतात, तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजित दादांचा जो घातलेला अपघात झालाय 28 जानेवारीला, त्याच्याबद्दल हे DGCL जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये VSR कंपनीकडनं काही नेग्लिजियन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असं कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे याच्या बेसिसवर FIR व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो. आता याच्यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केली. याच्यामध्ये शंका काय आहे तर मी मुंबईला FIR करू शकतो का? मुंबईला FIR 100% हा BNSS जो 2023 ला कायदा आलाय, झिरो FIR कॉन्सेप्ट, म्हणजे तिथेही तुम्ही FIR करू शकता आणि तो FIR आपल्याला ट्रान्सफर करता येतो. त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढं की इथं जर आपण FIR केला असं जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला पाठीमाग बोलू नका ना, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल, म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा FIR करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला. त्यामुळे मुंबईत FIR होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही. त्याच्याचबरोबर FIR करण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला FIR करण्याचा अधिकार 100% आहे. आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, FIR करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीने, बारामतीच्या असू दे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं FIR दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाने. असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे. बर 24-25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याच्या आधी 28 तारखेला ही घटना घडली, 30-31 तारखेला सुद्धा आपण FIR करू शकलो असतो, पण आपण थांबलो. तुम्ही थांबलात, आम्ही थांबलो, सगळे थांबले. नाही, बोलात जाऊ द्या, काय होतं हे आम्हाला समजू द्या. आणि मग जेव्हा 24 तारखेला या DGCL सांगितलं की आम्ही 24 फेब्रुवारीला DGCL म्हणजे परवा सांगितलं की VSR कंपनीकडनं काही गोष्टी या नॉन कम्प्लायन्सेस झालेले आहेत. विमान चालवत असताना नॉन कम्प्लायन्स हा कुठलाही त्या ठिकाणी स्वीकारला गेला नाही पाहिजे, म्हणजे VSR हे जबाबदार आहे. दादा ज्या विमानाने गेलेले ते होतं लेअर जेट 45XR. हे विमान या VSR कंपनीकडे अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं. त्यातल्या एकातून दादा प्रवास करत होते, त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023 ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं. राहिले किती? 5. आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे DGCLच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ग्राउंड करण्यात आले. म्हणजे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं. म्हणजे कुठंतरी नॉन कम्प्लायन्स होता हे DGCL मान्य केलं. कुणी तो नॉन कम्प्लायन्स केला? हा केला VSR कंपनी. आणि मग कुठलं विमान होतं? ते होतं लेअर जेट 45XR. मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा, तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादाला खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं?
या बाबतीतला FIR करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो. हा FIR कोणाच्या विरोधात आहे? तर हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे. त्याच्याच बरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची असती तर DGCAची असते. मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत, कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा. अशा प्रकारचा दुसरा FIR आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं. अजितदादांनी विमानात बसावं, विमान कुठलं द्यावं, उडायचं का नाही उडायचं, विजिबिलिटी म्हणजे वातावरण बरं आहे का नाही आहे विमान उडवण्याचं हे बघण्याची आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही आहे एरो नावाच्या कंपनीला. त्यांचा एक प्रायव्हेट जो व्हॉट्सअपच्या चॅट आहे ते मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. त्याच्यामध्ये एक पवार नावाचा अधिकारी आहे एरो नावाच्या कंपनीचा. त्यांनी सांगितलं की वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल. आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या PAने दादांना सांगितल्यानंतर 7 वाजता दादा गाडीत बसले आणि विमानतळावर त्या ठिकाणी पोहोचले. मग ही एरो नावाची कंपनी आहे, याच्यावर FIR करा असं आम्ही तिथं सांगितलेलं आहे. आता ही जी चॅट आहे व्हॉट्सअपची त्याच्यामध्ये या राज्यातले विमान या गोष्टीकडे लक्ष देणारे काही अधिकारी आहेत. तर त्या अधिकारी जर त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते आणि अशा पद्धतीने चॅट सुद्धा आणि तुम्हाला राज्य शासन जर पगार देत असेल की एखादा VIP ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे का नाही, विमान योग्य आहे का नाही आहे ते बघण्याचा अधिकार हा त्या अधिकाऱ्याचा असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळे दादांनी तो प्रवास केला आणि दुर्घटना घडली. मग त्या ग्रुपमध्ये असणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर FIR करा. हा चौथा FIR आम्ही इथं मागितलेला आहे. याच्यात आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय का ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि VSR कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि VSRचं नातं असेल तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. पण या FIR मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का? नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही याच्यामध्ये फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं FIR व्हावा हा आमचा अधिकार आहे, नागरिक म्हणून, परिवार म्हणून तो तुम्ही स्वीकारावा. त्यांना तो स्वीकारावाच लागतो. कारण का तिथं जर आपण बघितलं BNSS मध्ये सगळ्यांना तो अधिकार आहे. पण गेले 2 तास आम्ही चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला सांगत असताना नाही करता येणार नाही का? कारण का ऍक्सिडेंट रिपोर्ट हा फाईल झालाय. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता जात असताना जर कुणी मोटरसायकलवरनं पडल्यानंतर तुम्हाला लागलं आणि दुर्दैवाने ही गोष्ट फक्त उदाहरण म्हणून तुम्ही घ्यावी, त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला तर मग ऍक्सिडेंट रिपोर्ट काय असतो? डोक्यावर आपटला होता का, पडला कसा होता, लागलं कुठलं, किती हाडं मोडली, मग काय झालं होतं, डोकं फुटलं होतं का, मेंदू बाहेर आला होता का, काय, हे ऍक्सिडेंट रिपोर्ट असतो. तर दादांचं आतापर्यंत काय झालंय तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला. त्याच्यावर CID इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं. आणि पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय? आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर FIR घेण्याचा अधिकार नाहीतर FIR देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा आणि त्यांची ड्युटी असते की तो स्वीकारावा. तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही FIR घेतला जात नाही. आम्ही जी तपास यंत्रणा त्याच्यामध्ये येतोय का? अजिबात नाही. CID ला तपास करू द्या, CBI ला तपास करू द्या, DGCA ला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप नाही. आमचं असं म्हणणं आहे की FIR तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा CID ला पाठवा FIR, नाहीतर CBI ला पाठवा. एवढंच आम्ही इथं या ठिकाणी बोललेलो आहे. पण कुठंतरी
म्हणजे अधिकारी बोलत असताना गेल्या 2 तासामध्ये आम्ही त्यांना सगळी पुस्तकं वाचून दाखवली, सगळे नियम तिथं दाखवले आणि कुठंतरी आता अधिकारी काही प्रमाणात आम्हाला सकारात्मक दिसायला लागले. पण काही जसं काल कुठंतरी तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यावर एक प्रेशर होतं, असंच काही प्रमाणात प्रेशर इथं आम्हाला जाणवते. हे कार्यालय अजितदादांनी बांधलेलं आहे, हे अधिकारी अजितदादांनी आणलेले आहेत आणि मग आमची यांच्याकडे अपेक्षा आहे की आम्ही नियमामध्ये या ज्या गोष्टी मागतो, तुम्ही आमचे FIR घ्यावा. त्यांनी सांगितलं अजून 1 तास आम्हाला द्यावा. इथं योगेंद्र भाऊ इथं आहेत, ते इथं थांबतील नाही तर परत जाऊन परत येतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा बराच वेळ इथं दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. वकील असोसिएशनचे खारतोडे भाऊ जे आहेत हे इथं आले होते आणि स्वइच्छेने आलेले. इथं 100 वकील बारामतीचे इथं आलेले, स्वइच्छेने आलेले. तुम्ही सर्वजण स्वइच्छे आलेले, हे सर्व पदाधिकारी इच्छेने इथं आलेले. का? तुम्हाला आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. काय खरं घडलं हे कुठेतरी आपल्याला समजलं पाहिजे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही लोक म्हणतील की CID इन्व्हेस्टिगेट करते. करू द्या ना, CID इन्व्हेस्टिगेट केलं, पण CID आतापर्यंत काय केलं हे लोकांपर्यंत येऊ द्या. कोण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे लोकांना तिथं कळू द्या. आम्ही प्रेशर आणतोय, मग तुम्ही कुठेतरी प्रेस कॉन्फरन्स घेणार, सांगणार हो CIDचा हा अधिकारी आहे, आतापर्यंत आम्ही हे केलं, पण आता 27 दिवसामध्ये काय नाही झालं हे आम्हाला कुठेतरी सांगितलं पाहिजे. याच्यात पोलीस अधिकारी बोलत असताना त्यांनी सांगितलं की DGCI यांची एक AAIB नावाची बॉडी आहे, ते इन्व्हेस्टिगेट करते. एक तुम्ही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की AAIB जी बॉडी आहे ते क्रिमिनल अँगल बघत नाही, ते टेक्निकल अँगल बघतात आणि ते हे बघतात की उद्या जाऊन अजून दुसरा ऍक्सिडेंट होऊ नये याची दक्षता मात्र DGCA तिथं घेत असतात. आता DGCAचेच अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आम्ही म्हणतो. मग सहज साधा प्रश्न मी लोकांनाही करतो आणि पोलिसांनाही केलेला आहे की या इन्व्हेस्टिगेशन DGCAला जर सगळे अधिकार आपण टेक्निकल दिले आणि त्याच्यामध्ये टेक्निकल अनेक अडचणी तिथं दिसत असतील तर DGCA प्रामाणिकपणे हे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे का? याच्याच बरोबर मला खंत या गोष्टीची वाटते की आम्ही सर्वजण शांत बसतोय आणि आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन पण व्हावं आणि क्रिमिनल तपास सुद्धा त्यामध्ये व्हावा. का FIR नकोय? का FIR घेतली जात नाही? अहो, सुशांत सिंगच्या बाबतीतला एक मुद्दा हा किती गरम केला होता. ठीक आहे, त्याचा एकदम मृत्यू झाला, सुसाईड केलं, जे काय झालं हे लोकांना कळावं ही सगळ्यांची इच्छा होती. आपला देशाचा नागरिक होता, पण तो महाराष्ट्राचा नव्हता. इथं महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला असला तरी साधी FIR होत नाही. दादा काय त्या ठिकाणी न्याय मिळत नाही, ते योग्य नाही. त्याच्याबरोबर रेड बर्ड नावाची एक कंपनी आहे. 2 दिवसापूर्वी झारखंडमध्ये एक ॲम्ब्युलन्सचं विमान असतं, ते तिथं पडलं. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 7 लोकांचा का 6 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराबरोबर आम्ही आहोत, आदरांजली आहे. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी रेड बर्डवर